मुख्यमंत्री कोण होणार? लोकसभा निवडणुकीतल्या यशानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास हा वाढलाय। काही महिन्यांवर महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे आणि त्याच अनुषंगाने आता मोर्चे बांधणी सुद्धा सुरू झाली आहे। अजून जागा वाटप झालं नाही, कोण किती जागा लढणार हे सुद्धा ठरलं नाही। अशात आता सर्वत्र चर्चा आहे ती आगामी निवडणुकीची। कोणत्या पक्षाच्या किती जागा येणार? सर्व पक्ष आघाड्यांमध्ये लढणार की स्वतंत्र स्वबळावर लढणार? कुणाचं सरकार सत्तेत येणार? कोण राज्याचा मुख्यमंत्री होणार? असे असंख्य प्रश्न सध्या चर्चेत आहेत। असं असताना आता महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री पदाबाबत विविध वक्तव्य केली जातात। यंदा मुख्यमंत्री पदासाठी कुणाची वर्णी लागणार आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार। शिवसेना आणि भाजपच्या पारंपरिक युतीने 2019 ला एकत्र निवडणूक लढवली आणि यश सुद्धा मिळवलं, परंतु अमित शहांनी दिलेला मुख्यमंत्री पदाचा शब्द फिरवल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आणि मुख्यमंत्री पदावरून वाद सुरू झाल्यानंतर शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना आपल्या सोबत घेत महाविकास आघाडीची स्थापना केली आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केला। विधानसभेमध्ये मोठं यश संपादन करून सुद्धा भाजप हा सत्तेपासून दूर होता याचीच सल कुठे ना कुठे देवेंद्र फडणवीसांच्या मनात होती। मी पुन्हा येईल असं वारंवार सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी 2022 मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही आमदार फोडले आणि महायुतीचं सरकार स्थापन केलं। त्यानंतर पासून महाराष्ट्रानं गद्दारी आणि स्वाभिमानी हे दोन्ही सुद्धा पाहिलं। नुकतंच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आघाडीच्या नेत्यांनी महायुतीवर जोरदार हल्ले करत जनतेमध्ये नरेटिव्ह तयार केलाय। ही निवडणूक गद्दारी विरुद्ध स्वाभिमानाची आहे असं सुद्धा त्यांनी वारंवार सांगितलंय। या नरेटिव्हला यश मिळालं आणि महाविकास आघाडीनं महायुतीला चितपट केलाय। सर्वात कमी जागा लढवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनं 10 पैकी 8 जागा जिंकत चांगलं यश संपादन केलं, तर काँग्रेसनं एका जागेवरून थेट 13 जागांवर उडी मारली। मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला पाहिजे तसं यश मिळालं नाही। शरद पवारांनी स्वतः लोकसभेमध्ये आम्ही कमी जागा लढवतो, विधानसभेला मात्र कमी जागा लढणार नसल्याचं बोलून दाखवलं, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी लोकसभेमध्ये आम्ही लहान भावाची भूमिका बजावली आहे, परंतु विधानसभेत काँग्रेसच मोठा भाऊ असणार असं सुद्धा वक्तव्य केलंय। तर संजय राऊतांनी आघाडीमध्ये कुणी सुद्धा लहान मोठा भाऊ नाही, आम्ही सगळे सर्व समान आहोत असं वक्तव्य केलंय आणि याच वक्तव्यावरून आता आघाडीमध्ये बिघाडी झाल्याच्या चर्चा सुद्धा सुरू झालेल्या आहेत। केंद्रीय नेतृत्वानं काँग्रेसला समज दिल्यानंतर सगळ्यांनी आता जागा वाटपावर बोलण्याचं टाळलंय। त्यानंतर आता महाविकास आघाडी सर्वसमावेशक जागा लढण्याची तयारी सुद्धा करत असल्याचं बोललं जात आहे। यामध्ये तिन्ही पक्ष प्रत्येकी 96 जागा लढणार असल्याचं चित्र आहे। यावरूनच ज्या पक्षाला सगळ्यात जास्त जागा मिळणार त्याचाच मुख्यमंत्री हे गणित महाविकास आघाडीमध्ये सुरू आहे। म्हणजे सरळ सांगायचं झालं तर ज्या पक्षाचे जास्त आमदार त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होणार आणि याच सूत्रानुसार काँग्रेसनं सगळ्यात जास्त जागा जिंकल्या तर त्यांचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार कोण असतील हे आधी पाहूया। 2014 नंतरच्या निवडणुकीनंतर काँग्रेसला सातत्यानं अपयश आलं, परंतु लोकसभेला मिळवलेला विजय हा काँग्रेससाठी आत्मविश्वास घेऊन आल्याचं सुद्धा बोललं जात आहे। पहिलं नाव समोर येतं ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असलेले नाना पटोले यांचं। नाना पटोलेंनी अनेक वेळा आपली मुख्यमंत्री होण्याची इच्छा सुद्धा बोलून दाखवली आहे। नाना पटोले प्रदेशाध्यक्ष असताना काँग्रेसनं यंदाच्या लोकसभेला केलेली कामगिरी पाहता नाना पटोलेंच्या पदरी मुख्यमंत्री पदाची माळ पडू शकते असं सुद्धा बोललं जात आहे। तिथेच महिला मुख्यमंत्री यांच्याबाबत बोलायचं झालं तर काँग्रेसकडे यशोमती ठाकूर यांच्यासारख्या तडफदार नेत्या सुद्धा आहेत। यशोमती ठाकूर यांचा काँग्रेसच्या संघटनेत चांगलाच दबदबा आहे। आघाडीच्या काळात त्यांनी मंत्रीपद सुद्धा भूषवलं आहे। अमरावती मतदारसंघातून त्यांनी स्वतःच्या हिमतीवर काँग्रेसची जागा सुद्धा लढवली आहे आणि जिंकली सुद्धा आहे। त्यानंतर याआधी सुद्धा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवलेले पृथ्वीराज चव्हाण यांच्या गळ्यात सुद्धा मुख्यमंत्री पदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवली जाते। मुख्यमंत्री पदाचा अनुभव आणि आघाडीमध्ये सर्व पक्षांशी जुळवून घेणारा नेता म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं। याच सूत्रानुसार जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाबद्दल बोलायचं झालं तर उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री पदाचे एकमेव उमेदवार आहेत। 2019 मध्ये आघाडीची स्थापना झाल्यानंतर पहिले मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी कार्यभार सांभाळला। सध्याच्या घडीला ठाकरेंच्या पक्षात अनुभवी नेते नसल्यामुळे उद्धव ठाकरे हेच
मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार दिसतात. हेच शरद पवार यांच्या पक्षाबद्दल बोलायचं झालं तर पवारांकडून सर्वात चर्चेत असलेलं नाव समोर येतं ते म्हणजे सुप्रिया सुळेंचं. आतापर्यंत महाराष्ट्राला एकही महिला मुख्यमंत्री लाभलेली नाही आणि याच मुद्द्यावर शरद पवार मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळेंच्या नावाला प्रमोट करतील. सुप्रिया सुळे यांच्यानंतर राष्ट्रवादीमध्ये सर्वात प्रबळ दावेदार म्हणून जयंत पाटलांचं नाव आहे. शरद पवारांचा निष्ठावंत शिलेदार म्हणून जयंत पाटलांची सगळीकडे ओळख आहे आणि जयंत पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा आहेत. महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत बोलायचं झालं तर नुकताच टाइम्सचा सर्व्हे हा समोर येतोय. या सर्व्हेमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील आणि मुख्यमंत्री पदासाठी महायुतीमध्ये कुणाला पसंती आहे याची सगळीच आश्चर्यकारक माहिती देण्यात आली आहे आणि याचनुसार महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये दोन्ही आघाड्यांना स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचं सांगितलंय. या सर्व्हेनुसार भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवलाय. यामध्ये भाजपला 95 ते 100 जागा मिळतील तर शिंदेच्या शिवसेनेला 19 ते 24 जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाला केवळ 7 ते 12 जागा मिळू शकतात. तर दुसरीकडे आघाडीमध्ये ठाकरे गटाला 26 ते 31 जागा मिळणार, काँग्रेसला 42 ते 47 जागा आणि राष्ट्रवादीला 23 ते 28 जागा मिळतील असा सुद्धा अंदाज आहे. या सर्व्हेनुसार मुख्यमंत्री पदाबाबत बोलायचं झालं तर भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचं नाव चर्चेत आहे. मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांना 21% मतं मिळाली आहेत तर सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना 27% मतं मिळाली आहेत तर अजित पवारांना मुख्यमंत्री पदासाठी 23% मतं मिळाली आहेत. महाविकास आघाडीप्रमाणे सर्वसमावेशक जागेवर महायुतीनं निवडणूक लढवल्यास आणि जिंकल्यास मुख्यमंत्री कोण होईल यावर बोलायचं झालं तर भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी मोठी फळी पाहायला मिळते. यामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गेल्या अनेक वर्षांपासून मंत्रीपद सांभाळणारे चंद्रकांतदादा पाटील, नुकतेच काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेले मुख्यमंत्री पदाचा अनुभव असणारे अशोक चव्हाण, सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांची नावं सुद्धा चर्चेत आहेत. तर एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील तर अजित पवार यांच्याकडे प्रफुल्ल पटेल, शिवसेनेकडून मुख्यमंत्री राहिलेले छगन भुजबळ यांच्यासारखे नेते सुद्धा मुख्यमंत्री पदासाठी आहेत. मात्र अजित पवारांची मुख्यमंत्री पदाबाबतची इच्छा सबंध महाराष्ट्राला ज्ञात आहे. 5 वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवलं असून सुद्धा अजितदादांना एकदा सुद्धा मुख्यमंत्रीपदी विराजमान होता आलं नाही. याची चल या निवडणुकीमध्ये भरून काढणार का, याचीच चल या निवडणुकीत भरून निघते का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. महायुतीच्या घटक पक्षातील विविध नेत्यांकडून आमच्याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल असं सांगितलं जात आहे परंतु तिन्ही पक्षांचे प्रमुख असं सांगतायत की महायुतीचा मुख्यमंत्री होईल. विधानसभा निवडणुका पार पडायला आणखी काही महिने अवकाश आहे. मुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होणार याचं उत्तर निवडणुकांच्या निकालावर अवलंबून आहे. महायुतीमध्ये वादंग होणार का, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून बिघाडी होणार का, कुणाची सत्ता येणार, कोण मुख्यमंत्री होणार या आणि अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत्या विधानसभेत महाराष्ट्राला मिळणार आहेत. यंदाचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल याबाबत तुमचं उत्तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला नक्की फॉलो करा.